मग गहू आहेत म्हणा इथं. कवा येतात काय? हा हा बर धारच लागते. वैरण काढी बैल मसर सगळं इथं आवला लयच म्हणतोय काय राहणं आता माणसाला एका एका वाटतंय केलं नसतं बरं झालं. खरं गहू काय राखी जात गाव्यांचा नाही. आता येळभर काम करून रातभर ताटतंय का बरं. आता तुम्ही राहतायचा इथं लाईट बीट काय आहे का? कुठली लाईट नाही तुमच्या ह्याच्यात? लाईट नाही. लाईट आहे का? आम्ही सांगतो होय लय काय नाही 10 रुपये का विना देवाच्या परडीत टाकावं आणि एवढं तांदूळ घालावं देवाच्या परडीला आणि पाया पडावं. बरोबर. काय आता देणगी कोण मागित नाही आणि कुणाला बाळा देणगी दिली तर कुणाला फुरलेलं नाही. हे काय पडले वाटतं थोडं पडलं त्या पावसानं. हा माणूस असलं का नाही घरात इथं येऊ देत नाही कोण. होय की. नाव काय ते काय येत आहे साव इकडं? काय येत ही अशी वाट आहे बघा. आता ही बैलगाडी चालू आहे ना. आता बैल इकली आता इकतील तेवढी. रान असून काय रानात काय राखलं तर खाया. होय की. काय राखाय आणि कष्ट करून करून नाही या रानात यांना काय कष्ट करून करून मरायचं. लाईट ही पाहिजे बघा. आता मुलाची जर बारक्या मुलाची जर बाई इथं राहायचं म्हणलं तर लाईटीचं चालतंय नाही. आम्ही कसं तरी काढीन. कसं काढायचं? आता दिव्याला राखील मिळत पहिलं ते राखील बी नाही. या ठिकाणी भयानक अशी झाडे आहे. या ठिकाणी गव्यांचा, बिबट्याचा, इतर जंगली प्राणी यांचं नेहमी वास्तव्य असते आणि या वास्तव्याच्या सानिध्यातच हे 2 लोकांचं कुटुंब राहते. नमस्कार मंडळी, मी रत्नाकर गायकवाड आणि आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मंडळी, मी आता किल्ले पन्हाळगडाच्या खालच्या भागात आहे. म्हणजे आपलं तबक उद्यान ते पुसाटी पॉईंट, राजदिंडी मार्ग या जंगल परिसर आहे, जंगलाचा भाग आहे आणि याच्या पुढंच मी असाच चाललो आहे. आणि या ठिकाणी एक आजी राहतात आपल्या पतीबरोबर. म्हणजे 2 जणांचं कुटुंब आहे आणि त्या अशा अडचणीच्या किंवा जंगल व्याप्त जो भाग आहे अशा ठिकाणी त्या राहतात आपल्या पतीबरोबर. आणि गावापासून दूर आणि शेतवडीत त्या राहतात. त्यामुळे त्यांचा राहण्याचा दिनक्रम कसा असतो त्या या जंगल भागात गव्यांचा वावर सुद्धा प्रचंड आहे. या ठिकाणी वाघ सुद्धा बऱ्याच वेळा त्यांना दिसतो आणि इतर प्राणी सुद्धा असतात. आणि अशा अडचणी मात करून रोजच्या अनेक अडचणी असतात. बाजारला जायचं झालं तर 2-2.5-3 किलोमीटर त्यांना प्रवास करून घरचा जो बाजार वगैरे असतो तो करावा लागतोय. गिरण करायचं झाले, गळून कांडून आणायचं झालं तर त्यासाठी सुद्धा त्यांना 2-2.5 किलोमीटरपर्यंत पायी डोक्यावर घेऊन त्यांना चालत जावं लागतंय. आणि आजारी पडलं तरी सुद्धा 5-7 किलोमीटरपर्यंत त्यांना दवाखाना पोचावं लागतंय. त्यामुळं अशा अडचणीच्या ठिकाणी ही आजी व त्यांचे पती राहतात. त्यामुळं त्यांचं जीवन एकदम संघर्षमय आहे. त्यामुळं त्यांना मी आज भेटण्याचा प्रयत्न करतो आहे आणि एकंदरीत त्यांचा जीवन प्रवास इथला कसा आहे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं हे पन्हाळगडाच्या खालच्या बाजूलाच असलेलं ही घनदाट झाडी. आणि या घनदाट झाडीमध्येच ही आजी त्यांची जनावरे आणखी त्यांचे शेळ्या, मेंढ्या तसेच कोंबड्या वगैरे यांच्यासोबत आणि त्यांचा मोती कुत्रा एक आहे अशा बरोबर त्या राहतात. सोबतीला बाकी कोण नसतंय. त्यामुळे एकंदरीतच त्यांच्या अडचणी भरपूर आहेत. त्या जाणून घेण्याचा मी या व्हिडिओमध्ये प्रयत्न केला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, आज मी ज्या आजींना भेटायला चाललो होतो त्या मला वाटेतच भेटल्या.
तेव्हा त्यांच्या डोक्यावर गिरणीतून दळून आणलेलं पिठाचं मोठालं गटळ होतं. एवढ्या दुरून त्या डोक्यावरून आजही त्या ओझं वाहून नेत होत्या. आजींना मी सांगितलं की मी आज तुम्हालाच भेटायला आलोय. नेमकी तुमची आणि माझी भेट रस्त्यातच झाली. त्यानंतर मी आजींना माझ्या गाडीवर घेऊन त्यांच्या घरी चाललो. आता त्यांचं घर मुख्य रस्त्यापासून खूप आत शेतवडीत होतं. तेव्हा पुढचा प्रवास नक्की बघा. आजी तर चप्पल चालत नसेल. नाही चप्पल घालायची. समोर नानी आजी कोण आल्यात? घाला येतच नाही. समोर नानी कोण आल्यात आजी? नाही इथं बसली. गोळ्या नाही का? गोळ्या नाही का? कुणी निघालाच बा? आलोय, आजींनाच भेटायला आलोय. इकडं आली तिथं बघायला. आजी हे ते द्या माझ्याकडे. काय घेतलंस? अंगाव घेतला. पाऊस आला तर जास्त कमी जावा जायचं येरवाडी ती बसल्या उगाच हे करीत. हा बंद करतील 12ला 12:30ला. ह्या कोण माझ्याकडे आजी? आपण घेतो घेतो की. घेतो असं वाटवलं द्या 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 इकडे. हा ना, हे काय वज्ज मला लय नाही. चला किच दळून आणलंय. हा तुमच्या गावात नाही गिरण? मग हे आता 2-2.5 किलोमीटर चालत जायचं आणि वज्ज घेऊन जायचं, परत वज्ज घेऊन यायचं. मग प्रत्येक दळपाला असं? हा हा इथनं वाटाय काय तुमच्या शेताकडं घराकडं? बरं तुमची आजी शेती किती आहे? हा पोटापुरते 5-7 मनात आपलं पदरचं आहे हा आणि 10-12 पोत्याचं आहे लोकांचं केलं. बरं हे आत याला ते काय केलंय म्हणायचे? हे इकडेच की ढोरं येतात म्हणून. काय म्हणायचे याला? हे इथनं ढोरं येतात ना, हे शेतात नाही हा. बांधून घ्यायला लागतं. बर लागले संध्याकाळचं परत बांधून घेताय काय? होय इथनं का दुहार येईल नाही तर गहू येतात. हा गव. होय त्याचं दुहार एखाद्याचं येईल म्हणून हे इथनं केलं. त्या रोपा लावली त्याला बघा. मग गव आहेत म्हणायचं काय कवा येतात काय? गहू बी हा गहू बघा संध्याकाळची आता 6 वाजले का नाही हा तिकडची तिकडे येतात बघा त्या रानातनं पवाराच्या. बर इथनं खाली धारच लागते. धारच लागते. होय बर बर तुमच्या रानात येतात काय इथं? अहो येते तर मग लोक सर्व सुद्धा राखलं नाही तर सर्व सर्व नाचण्याचं भाताचं हा आमच्या त्या मेहण्याचं 2 सर्व होतं. हा भाताचं आणि एक नाचण्याचं होता. पाच खाल्ले पाखल. काय राखलं नाही. आणि आता हे झालं पुढे उन्हाळ्यात कसं? उन्हाळ्यात तर काय उन्हाळ्यात राहत नाही काय बाळा सांगायचं तुला. हे शेती करण्यात खाण्यात काय राम नाही. राम नाही होय. होय अवघड आहे की इथं शेती करायचं राहायचं. शेती करायची आणि खायचं आणि राहायचं लय अवघड आहे. आणि संध्याकाळचं कसं करतायचा? काय संध्याकाळचं जरा कोणतरी आपली हाताहाळी करते हाताहाळी करते आणि जाते. आता निर्भर काम करायचे रात्रभर चाटतोय कोण हा असं आहे. बर तुम्हाला काय गव्यांचा त्रास नेमका झाला काय? नेमका तर आता हे पीक केलं तर पीक राहील. पीक राखत नाहीत. हा हा उभ्या पिकात शिरत्यात. काय पोटात मिळायचं होते केलेल्याच. बरं तुमचं रान इकडं कुठं मावशी? मला दाखवत चला गे. पाय बी निष्ठला आजी. पाऊस यायला लागलाय. हे काय निसार्ट झाले ना वाटत. मग यातनं कसं चालत जात आहे?
तुमचं कुठलं म्हणला हा? इकडे ही आमच्या मामाचा आहे. हा बर. मामाचा. आणि तिकडं मग आम्ही लागलो. तुम्ही काय घराकडे काय वळून जायला लागते का अजून? असं करायचं तुम्ही सांगा. रान असून काय रानात काय राखलं हा तर खायचं. होय की. काय राखाय आणि कष्ट करून नाही या रानात यांना काही हा काही कष्ट करून मरायचं पाहिजे. हम्म. मार्केटचं जमाने मी गेलेलं जगायला बघा आले ते जनावर होती तर हा अवताची बर. सगळं तिकडं घराकडे साठवीत नाही. मग वैरण काढीला ह्याला बरं पडतं म्हणून आम्ही इथं हे जरा केलंय आपलं वैरण काठी आपलं. वैरण काढी बैल मसर हा सगळं इथं. आता बैल आहेत तुमची? बैल नाहीत आता दिली तर गेल्या वर्षी दिली आमची. इकली सावय होय. का हो? अहो काय सांभाळायला तर काय न ग म्हातारा माणूस आता काय त्याला होत नाही. पोर कुठेतरी कामा धंद्याला जायचं. हा बरोबर. कोण सांभाळायचं? होय की त्याच्यानी वैरण पाणी हे ते. होता मारत्या योग चांगला होता घरी. हा घरात नाही आता बोलत म्हणजे तर रान बघूया तुमचं रान बघाय म्हणलं तर काय रान बघून हे बघा रान आहे. काय रान बघू काय रानात तण वाढलंय की हो भरपूर. रानात तण वाढलंय भरपूर. आवदा लय तण म्हणतोय काय रान आता माणसाला एका एका वाटतंय केलं नसतं बरं झाला. हा होय की. इकडं मामाचा आमच्या इथलं इकडं असाच बांधलो इकडं. हम्म त्या ही म्हणजे ही तिघ जण आहेत. हम्म त्या रानात इथनं हे वसला हम्म. आणि इथनं इकडं आम्ही तिघ हा आम्ही तिघ जण. तिघ जण काय? हा आणि पाण्याची टाकी कुणाची दिसते ती? ती आमचीच आहे. तुमची स्वतःची? आमची त्या आता बाई गेली ना हा तिची टाकी. बर. आणि इकडच्या बाजूला आमची आहे इकडच्या बाजूला मामाची आहे. हा ही छोटी छोटी शेती आहे घर भारी आहे घर. आता पावसाळ्यात मस्त दिसतंय. खरं गहू काय राखी ना हा गाव्यांचा लय. नाही आता येळभर काम करून रातभर ताटते का कोण? होय. बर तिथं काय हिर आहे? ही राहायचं इकडं इथं ही टाकी आता दिसते का? हा इथं मामाची आहे. हा आणि ही इकडं पुढे आमची इकडं आहे. बर. पाण्याची काय तुम्हाला उन्हाळ्याची अडचण नसेल? पाणी आहे की बरं. हा पाणी आहे तर अडचण म्हणजे हे शेत एवढं थोडं थोडं जरी केलं का नाही हा तर पाण्याचं जेव्हा होतं 2-4 डोहरं जगावत येते. हा म्हणजे पाण्याची काय समस्या नाही तुम्हाला? पाण्याची सोय आहे. बरं आता तुम्ही राहतायचा इथं लाईट बीट काय आहे का? कशी आहे कुठली? लाईट नाही तुमच्या ह्याच्यात? लाईट नाही. लाईट आहे का पाऊस? लाईट नाही म्हणताय? नाही. ही काही बाई टाकी इकडे आमच्या टाकी दिसते. हा हा इकडच्या बाजूला ते केळीचं झाड दिसतंय का? बर बर. तिथं आमची हिर आहे. हिर आहे काय तिथं हिर आहे. तुमची स्वतःची? होय. मग त्याला लाईट पाणी काय नाहीच? नाही इंधन बसवलेलं का आणून पोरा. हा हा इंजनावर इंधनावर लाईट नाही. इंधनावर हम्म. लाईटीचं काय नाही इकडे. हम्म. आता काहीतरी बघायला पाहिजे होतं लाईटीसाठी. खरं त्याला लय खर्च आहे होय होय. लाईटीला. होय लय आत लाईट आणावी म्हटल्यावर होय. खर्च बारका आहे का त्याला? खर्च जाम जास्त. बसवाय पाहिजे. बरोबर. बरं कुत्र चावते का आजी? नाही नाही कुत्र नाही चावत. होय कुत्र आमचंच आहे चावत नाही. होय की. नाही पाहिजे हो एखादं कुत्र असं घरात. आता लय शहाणा आहे हा. हा माणूस असलं तर का नाही घरात इथं येऊ देत नाही कोण. होय की. नाव काय ते? मोठ्या मोत्या होय. होय. मोत्या पांढरा खड आहे मोठ्या कायम सोबतीला तुमच्या. हल. हल की. मोती चल चल मोत्या. हेच का आजी तुमचं घर? हा मोठं बांधलंय की. हे घर ते आता गेली का बाई हा हा तिचं. हा आणि हे इकडं आमचं आहे. हम्म. हे बघ. आईची बीस आहे म्हणाली. काय येत आहे साव इकडं? काय येतं ही अशी वाट आहे बघा. हम्म. हं. ही पाण्याची पाईपलाईन कसली हो? हे पाणी हेच ते पाणी येतंय ते हे त्या हिरी बसलं पाणी हे पाईपने घेतलंय. इकडं अंडे हवे. घेतलंय होय. हा ही टाकी ती बॅरीला भरायची. हम्म. ही टाकी भरायची काय? आता तर पावसाळ्याचा हिरी कुठे जायचं? होय की. तुमचं यातलं नेमकं घर कुठलं म्हणायचं आजी? हे ते न ते? हे याकने
शे ते तिकडं ते आमच्या गजाबाची ती शेड आहे ढोराची. ढोरांची शेड आहे. हे पत्रा घातला हे तुमचं. हा हे आमचं. ते तिकडे आमच्या भावकीच आहे गजाबाचं. हे नांगूर बिंगूर काय तुमचं आता होय शेड पावसाळ्यात आता भिजून म्हणून ठेवला काय? भिजतोय ते म्हणून ठेवलंय. हा हा त्यात कोण धरीत नाही का तसला नांगूर? नाही नांगूर वापरत नाहीत का नाही आता? नाही आता ती दुसरी घेते ते. बर दुसरी म्हणजे लोकांनी घेते ते. हा बरं हे बैलगाडीचं काय आहे? हे बैलगाडीचं होय ती बैल ते म्हणतो का बैल होती. हा हा तुमची आमची बैल होती. हे वैरण आणायला आमच्या शेताकडे हा. ही आपलं बरं. मग आता ही बैलगाडी चालू आहे ना आता बैल इकली आता इकतील ते उभी. हा ते बी इकतील. या निष्ठाय लागलं या. होय या आजींनी घरापर्यंत जाईपर्यंत त्यांच्या अनेक अडचणी माझ्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. यातील काही अडचणी या न संपणाऱ्या अशाच होत्या. या आजी म्हणजे चालत्या बोलत्या विद्यापीठच होत्या. हे बघा कोणतरी सत्तन येतं कोण बी भिकारी का दाराव येतं. होय भिकारी दाराव आलं तरी होय. आता कोण ते जगजोगती येत्यात. हा तुम्हाला सांगतो कोण बी येतं व मग आम्ही सांगतो होय. लय काय नाही 10 रुपये का विना देवाच्या परडीत टाकावं आणि एवढं तांदूळ घालावं देवाच्या परडीला आणि होय. पाया पडावं. बरोबर. काय आता देणगी कोण मागित नाही नाही होय. आणि कुणाला बाळा देणगी दिली तर कुणाला फुरलेलं नाही. होय. मी खरेच कुणाला तरी सांगतो देणगी किती जरी बाळा तुझ्याशी मागितली तर ती काय जन्माला फुरत नाही. ती होय. खाऊनच जाती. चला आजी आता तुम्हाला वजवीत असेल आज चला घ्या. मी जरा पाय पण धुतो. ह्याला फुलं बिलं लागत असतील की जोरात. फुलं लागते ते. इथं काय जनावरांचा गोठा वाटतं. जनावरांचा हे म्हशी आहे का नका? हा हा म्हशी बैल नाही तर 2 म्हशी आहे का? 3 आहे का? 3 आहेत होय. 3 आहे का? एक म्हशी 2 म्हशी आहे का? एक रेडी आहे. हे काय पडले वाटतं थोडं. पडलं त्या पावसानं. पावसानं आता पाऊस आता जरा रोपत जरा झाली तर मग म्हणजे ते घेतो की करून. होय ते तुमचं घर ना. होय हा करून घेतो. आणि हे पत्र्याचं कोणाच तुमचंच. आमचं हा हे जुनं घर तुमचं. होय ते आपलं जनावरांनी केलं बाळा. हा हा कोंबडी जनावर आता त्या नवीन घरात राहताय. नाही इकडेच राहतो. तिकडे काय अजून नाही काय. लाईट आहे आत. लाईटी सोलर बसवलेला हाय आहे की. बरं केलं साकी मग. सोलरची ती बॅटरी बसवली. ये बा. काय काय कुणाला देऊन घेऊन फिरलंय. होय की आजी असून दे बस तुम्ही. बसा. जरा पाणी आहे का? पाणी आहे होय तिथं. चला बाहेर. हे घ्या. हा आहे घेतो. हा घ्या. आहे मग पाणी. हे काय पाणी. होय पाणी इथं भरपूर आहे. आपली पोरं चालू करते आणि भरायचं इंजन चालू करते. आजींची या ठिकाणी 2 घरं होती. आता एक घर जुनं झालं होतं त्यामुळे त्यांनी दुसरंही पत्र्याचं नवीन बांधलं होतं. तर या पत्र्याच्या घरासमोरच त्यांनी गोठा तयार केला होता आणि या गोठ्यामध्ये त्यांनी म्हशी सुद्धा पाळल्या होत्या. अशा ठिकाणी त्यांचं राहणीमान चाललं होतं. बरंच पडलंय की हो. कोपरा जायचं झालाय. रतून घ्यायला पाहिजे. होय, पडलाय होय. भिजलं त्यानं भिजलं खापऱ्या वांढराने पडले काय हा आणि ते भिजलं त्यानं पडलं. वांढर पण दमीत असतील. लय कमीच येते वांढर. वांढर कमीच येत तर काय. म्हशी होय या. हा या म्हशी. म्हशी निवांत बसलेली. मोठ्या आहेत की म्हशी तुमच्या. मोठी आहेत. तेवढे खाना किती लागत असेल. ही घेतली ही 80,000ची घेतली. होय लेकाने घेतली. अजून पैसे फेडते बाबा. काय लेका सांगू. हा अजून पैसे फेडते. घेतली होती आणि ही तिची रेडी आहे. ती तिकडची पडेलची. हा ही विकतच घेतली आहे. ही बदली. होय काय. ही जरा दुधाची नाही हो. दुधाची म्हणजे ती वर्षवणी आहे. ते थोडं दूध देते.
काय बघितलं का म्हणजे काय आता तुम्ही काय हे करता का आपलं ही सोलरवर लाईट. सोलरवर लाईट आहे. हा हा हे सोलरवर ही बॅटरी बसवली बघा. हा हा मला दिसली दिसली. 18,000ची बॅटरी आहे बाई. किती आहे? 18,000ची. होय. हा अरे बापरे. 18 2 वर्ष झाली. हा हा त्या बॅटरी चालले म्हणजे अजून तिकडे मला तसं लाईटीचं डाम बिल अजून नाही तर काही नाही तर. होय की. मग डाम तरी बसल्याशिवाय लाईट येते. होय की. लाईटीचं काहीतरी करायला पाहिजे. लाईटीचं हे काय सोलरचं खरं नाही. लाईट घ्यायचं तर परवडणार आहे. आता इकडे जर इकडच्या रानातल्या माणसाने जरा का नाही आणली का नाही तर मग काहीतरी करायला सांगतो तेवढं आपलं थोड्यात थोडं. मग तसं कसं एक दोघा तिघांनी पैसा घातला म्हणजे हे होतंय. हो एकानंच घालायचं म्हटलं म्हणजे ते कुठलं आणायचं सांगा. होय होय. ते डाम तरी बसायला पाहिजे तर. होय. मग तिथनं इकडं ते मध्ये रान ते तिकडच्या माणसाने घेतलंय. मग तिथनं इकडं जरी डाम बसवून आणायची तिथनं इकडं तर ते त्याला खर्च लय आहे. हो खर्च लय आहे. खर्च लय आहे. बरं आता पोत्यात काय काय आहे या? हे भात आहे. हे सगळं भात. हा घरला नेलेलं नाही आमचा. घरला नेलेलं नाही म्हणजे घरात तिकडे जागा नाही. माणूस उठाय बसाय जागा नाही. मग इथनं नेतात आपली कांडायला गिरणीला. म्हणजे तिकडेच येतो आम्ही. इथं काय ठेवीत नाही. घाण बहिणी इथं काय नाही. नुसता म्हातारा इथं झोपाय असतो. हाय बरं. हाय की बेस आहे तुमच्या मनाने बरंच आहे की. होय हाय बरं. हाय की बरं म्हणायचं. होय मग काय ते खरं लाईटीला जरा खर्च आहे. हा लय खर्च आहे लाईटी. नाचणार की. लाईट ही पाहिजे बघा. आता मुलाची जर बारक्या मुलाची जर बाई इथं राहायचं म्हणलं तर बिन लाईटीचं चालतंय नाही. आम्ही कसं तरी काढीन. होय. कसं काढायचं आता दिव्याला राखील मिळत पहिलं ते राखील बी नाही. आता राखील बंद झालं नाही. हाय ते बरं म्हणजे आपलं कसलं नाही का आता आम्ही बघा आता कोण चाकरी नोकरीला नाही काय नाही. आपलं म्हणजे आपलं हे हाताच्या जीवावर. हाताच्या जीवावर. कष्टानं उभारलेलं हे नवीन घर दाखवताना आजींच्या चेहऱ्यावरचा आनंद मला स्पष्ट जाणवत होता. एवढ्यात काय माझं म्हणणं काय कुणी नाही कुणीतरी एखादं दुकान टाकावं. म्हणजे दुकानाला जरी माणसानं बाई माणूस जरी नडलं तरी त्या तिकडे जायचं आपटीला नाहीतर त्या जीवराला. एवढ्या लांब जायला लागतंय. त्याशिवाय काय साखर आता पाहिजे. तुमचं हे गाव कुठलं? तुरुकवाडी ना? तुरुकवाडी. मग तिथं दुकान नाही? दुकान नाही. दुकान नाही गिरण नाही. एवढं आहे बघा. गिरण पण नाही. मग आता तिकडे येतोय नको आम्ही. मग 2-2.5 किलोमीटर वज्ज घेऊन डोक्यानं आजी चालत जायचं. काय करायचं आता त्याशिवाय इलाजच नाही. इलाज नाही. आता डोक्यानं वज्ज घेऊन बांधून नसलं तर तिकडे यायचं नाही तर जीवराला जायचं. जीवर मग तेवढंच अंतर आहे. तेवढाच अंतर असं होतं. इथं एखाद्यानं कोणतरी आपलं दुकान टाकावं कोणतरी आपली गिरण घालावी तुरुकवाडी. मी म्हणतोय काय तेवढं म्हणजे आपलं तेवढं चालण्याजोगं असं आहे. मोत्याचं काय सुपतील असेल तुमच्या? मोते सुपतील असतो. होय. ही खुराडी काय? सोडताय यातली अंडी घालणार काय का नाही? अंडी आता घालतील. पाच 6 कोंबड्या आहेत वाटतं. पलीकडे आणि काय आहे का त्यात पण आहेत? ही तुमचं जुन्यातलं घर? जुनं पहिलं. बरं तुमचं मालक कुणीकडे गेलं आजी? मी काय म्हणतो तिकडे नव्हते ते खरीदारी म्हणजे आमच्या त्या मावस नंदाच म्हणजे ते मावस बहिणीची 3-4 रूप आहे. तिकडे माणसं आले ते बादवाडीची. मग तिकडं ते आले ते आमच्या 2 दिवस होते तर 2-3 दिवस रोप लावाय. मग तिकडं आता जाय ना ग कोणतरी. असं झालं. जाया नको जाया पाहिजे तिकडे. आणि हे मांजर आहे होय ती बसली नका. मी आल्या बावारले. होय बावारली.
चूल अजून पेटतीच आहे वाटतं. होय उभीलाच बसले बघ. होय पण आता हे दिवसाचं खापरीच्या लाईटीतच आहे काय? होय. इथं लाईट नाही काय? इथं हा लाईट नाही का? आहे की? आहे काय? लाईट आहे की? हा हा लाईट आहे. खळ्यावरती वायर जोडली म्हणजे खळ्यावर येते. हा बरं आहे. हा खळ्यावर म्हणजे पुढं पुढं खाली वायर जोडून पुढं नेत्यात पुरं म्हणजे उजेड पाहिजेच. भात मळायच्या दिवसात उजेड पाहिजे. सुगीच्या दिवसात हा सुगीच्या दिवसात भात मळायला लागते का नाही. मग ही वायर जोडायची नेसाव तिकडे बोल सोडायचा. बोल सोडायचा आपलं. बरं हे टोपल्यात काय भात ओतायचा या भात घालायचं का अजून त्या? अजून वय. आणि हे तुम्ही हे बांधताय ना काय ते आपलं तोरण. हे तोरण बेंद्राच्या सणात बांधते. बेंद्राला आपला सण असतो का तेव्हा हे तोरण मांगाने बांधायचं. ते आम्ही बांधाय नाही मांगानं. मांग स्वतःहून बांधते. मांग जीवराचा येतो तो खंड घेतोय त्याला खंड घालायचा. वर्षाला प्रत्येकीला 3-3 पायली त्याला घालायचं. मग त्यानं येऊन बांधायचं दाराला. दाराचा मान त्याचा आहे आणि टोपल्याचा. मग आणि बैलांच्या कुणाची बैल असेल त्यांच्या बैलांच्या गळ्यात हे बांधा म्हणून देतो. देते म्हणजे अजून चालू आहे परंपरा अजून म्हणजे पहिली होय. बरोबर. हाय हाय. ठीक आहे आता कोंबड्याशी टाकताय काय? होय तर काय टाकतील. हा होय. बरं कोंबड्याशी इथं काय ह्याचा त्रास नाही आपलं ते मुंगस हे ते तर आहे की मुंगास आहे बोका आहे. हा बोका. मग ते माझं कुत्र आहे त्याच्यामुळे आपलं चांगलं आहे. हा कुत्र मग कशाला पाळलंय मी. होय की. हा त्यासाठी कुत्र पाळले किंवा संध्याकाळचं म्हणा याला कुत्र सोबतीला पाहिजे जो. हा नाही कोंबड्या काय राखते तू? कोंबडा बोका राखतोय. बोकानी मुंगस मोठी कोंबडी पासली नेते. होय खवा आता आमच्या नेत्यात तर नेत्यात आम्हाला माहित आहे. होय हाय हाय. बघायला असून घे कवा नाही कवा तरी आपलं जरी कुठं नाही कुठं कवा तरी आपलं कवा नाही कवा जरी आपलं आलं तरी घरला ध्यानात असावं. त्यात काय पिल्ले आहेत काय? यात पिल्ली होती तर ती मेली तर या मेले तर 2-3 आहे तर ती घातले ते डाळ. आवड असते या खेड्यावर काहीतरी बघावं आवड असते. होय की. बॅट आहे ना. बॅट असलं पोरांचं खेळायचं. ते का ठेवले जा? तुमची पोर आहेत आता लहान कोण नातू? गेले ते तिकडे. कुणीकडं? तिकडे गेले पुण्याला आहे. हा पुण्याला पुण्याला म्हणजे शाळेला जायचं. पोरं म्हणजे बारकी पोर आता याक होतं गेल्या वर्षी पहिलीला. यंदा गेला असेल दुसरीला. या खाया म्हणजे 4थीला. अजून काय ती मोठी नाही. आजी तुमचं नाव सांगा बरं पूर्ण. सांगितलं की लक्ष्मीबाई गणपती चिले. राहणार तुरुकवाडी गाव जिवूर. काय गेलो मांजरच आहे. 2 आहेत काय? बस हायत. गाव राहणार तुरुकवाडी गाव जिवूर पन्हाळा तालुका. बर आता मला सांगा तुमच्या घरात किती लोक आहेत तुम्ही धरून? आम्ही म्हातारा आणि म्हातारी दोघं. तिची लेकाची 2 पोरं लोक निसून ती 4. नाही तुमचं फक्त सांगा आता तुम्ही तुमचं मालक 2 आणि तुमची मुलं कुठं आहेत? एक आहे पुण्याला. बर तो काय करते? ते कंपनीत आहे. आणि दुसरा आणि काय? ते कंपनी आपले ते फोनाचं हे नसते का फोनचं तुम्हाला माहित असेल की ते दुसरा काय रानातलं बी काम करतो आणि मग गौंडी काम करतो. मग ते आता कुणीकडे आहे? ते गेला ना का खाली मावळणीच्या आता रोपला. इथंच राहायला? लोटल घर नाही तिकडे वाडीत घर आहे की. बर वाडीत घर आहे म्हणजे आपलं थोडं आहे हो. एवढं नाही इथनं एवढं आहे बघा. इथनं एवढं आहे थोडं आहे लय नाही. मग ते धाकटा मुलगा गाव वाडीत राहते नाही तो थोरला म्हणायचा.
तो थोरला होय. आणि पुण्याला हाय तो धाकटा. धाकटा. बर. मग थोरला मुलगा गावात राहायला होय गावात. इथं फक्त तुम्ही दोघच राहताय. ते काय सकाळ येळा निळभर असते ते इकडेच कामात. नुसतं कुठं काय करूनच खाते ते तेवढं तिथं करून खाते तेवढं. नुसतं करून खाते ते तेवढं येळ आणि येळभर इकडे रानात काम करायला. आणि तुम्ही दोघं बागी इथं. आम्ही दोघं इथं जनावर इथं ही कोंबडी दाणं धुणं सगळं इथं. आणि तुमच्या बरोबर संध्याकाळचं कोण असते मग इथं. कुठं इथं म्हातारा तिकडच्या घरात जाऊन झोपतोय. मी इथं झोपतो. एकटंच झोपताय. ही शेरडा आहे ती नाही एकटंच झोपताय इथं. एकटेच होय. मी एकटीच झोपतो. ही शेरड्या ह्या शेरडा आहेत का नाही हिसनी माणूस नसून चालत नाही. का बरं. माणूस सारखं पाहिजे सारखे ओरडते. हा हा. तर वाघा सौदाचं बी आहे. वाघाचं ब्या. होय वाघा सौदाचं बी. तुम्हाला असा एखादा काय प्रसंग काय आठवतोय का वाघाच्यामुळे तुम्हाला काय. वाघाचा प्रसंग आठवाय बाळा. आम्हाला घरात वाडीत का नाही तिथं 2 ढोरं पाळावी नाही तर 2 शेरडं पाळावी जागा नाही तिथं. नाही तर 4 माणसाचा 60 होयाचा सारखा जागा नाही. म्हणून हिथं ढासाळलोय आम्ही. म्हणलो हे बांधलं हे आपलं तिकडचं आता मागणं बांधलंय. हे एवढं बांधलं तर ढोरासनी 2 गया होती. आता दांडग्या गया त्या गया आणि त्या गयांची 2 वासरं जगली नाहीत. मग वासरं जगल्या एक गाय दूध देते आणि एकीनं काय सुद्धा दिलं नाही. मग ते परवडते का माणसं. नाही की दूधच देत नाही म्हणलं काय करणार. परवडते का बाळा. म्हणून ते इकले आता. हा बरं. इथं वाघाचं भ्या तुम्हाला वाघ येतोय म्हणताय. वाघ रानात फिरतोय नका साऱ्या गावती रान इकडं खायला आहे असं 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 फिरतोय रानात. मग तुमचं काय जनावर बिनावर आतापर्यंत काय नेलं बिलं काय काय. बाळूवर करायचं मी रोपला वाई गेलतो का ते रिडकू परडेदाराकडं येऊन सोप्यात मारलं. असा सोपा बाहेर आहे परड्याकडे. रिडकू एवढं माझ्या शिरडी एवढं रिडकू 3 महिन्याचं. माग सोपा आहे व जनावरांनी. मग ते पोरीनं काय केलं दार बांधतेत. दार बांधलं तर का नव्हतं कुणा घरात शिरून त्यानं रिडकू मारलं. या रेडका एवढा आमच्या इकडं नाही. लेवल म्हणजे कसं आता जमा ती जी नुकसान झाली तिची घरात त्याची भरपाया कोणी दिला. होय नाही. सरकार बी कसं आहे बघा. आता कुणाची शिर्डी मारली कुणाचं काय झालं त्याला काय निम्म 4 रुपये तरी देते. निम्म तरी निम्म तो सगळं राहून द्या. काहीतरी सांभाळून मेली तर म्हणून त्यांची लुस्कानी झाली. कोण 4 रुपये कोण देत असं आहे. आता हे शेतात पण गवळ एवढं येत्यात जात्यात काय नुकसान मिळते तुम्हाला. लुस्कान औंदालय लुस्कानी माणसांचं ऊस राहिलं नाही तर हायब्रेट राहिलं नाही तर काय राहिलं नाही. काय लुस्कान भरपाया सरकार म्हणतंय की शेती करू नका. आता शेती करायची नाही मग काय जगायचं कशा खायचं काय पोटाला. काय खायचं पोटाला तुम्ही सांगा. चाकरीवाला चाकरी नोकरीचं असलं तर काय एखादा असलं म्हणून ते जीवा जगतंय का. आपलं हे कष्ट पाणी करते तर रानात काहीतरी पिकत म्हणून खाई देत. आता गहू काय राखीत नाही. आणि आता दवाखाना ह्याचं कसं करताय समजा आजारी चुकून पडला असा तर काय कसं करताय. काय करायचं आणि करायचं काय आता तुम्ही सांगा काय करायचं. तुम्ही दवाखान्यात जायला मग कुणीकडे जाता कसं काय. कुणीकडे आम्ही इकडे कुठे पन्हाळ्याला जायत नाही. म्हातारा मग कुणीकडे जाताय. तिकडे जाते बोरपाड्याला. बोरपाड्याला बोरपाड्याला जाते. आम्ही इकडे जीवरात वगैरे दवाखाना नाही. डॉक्टर आहे की डॉक्टर आहे की नव दवाखान्यात जायचं झालं तर बोरपाळा तुरुकवाडीची माणसं माणूची सुद्धा बोरपाड्यात जाते. आणि पन्हाळ्या कुठेही जाते सरकार दवाखान्यात. आता मला एक सांगा तुम्ही सरकार दवाखान्यात जाताय पन्हाळ्यावर. जातो की. नाहीतर मग बोरपाळ्याला. सरकारी दवाखान्यात पन्हाळ्याला नाही गेलं तर बोरपाळ्याला काय खाजगीत लय लांब आहे की बोरपाळ जवळ आहे का. होय. आम्ही ते जायला झाल्यावर कसं जाता इथनं जेवराव का आमची गाडी आहे ती. आमचा नातू चालू होतो की. मी चालत नाही कवा. मला कवा तरी न्यायची झाली तर मी इकडे जाऊन दे इकडे जाऊन दे आपली पोरं आमची घेऊन जाते. बरं आता तुमचं वय किती वाजे. आता माझं वय आता तिनं सांगितलं आपलं 70-80 नका. माझं वय लय नाही. माझं मला दुखण्यानं मारलेलं का 3 ऑपरेशन माझी झाली होती. होय काय. पोराने तिला मला लय पैसा घातलाय. तिला एक ऑपरेशन केल्यानं ती तेवढे माझं काय लय वय नाही. माझं 55 वय आहे.
लय वय नाही माझं. ना आता जास्त असेल हो. आ 55 नसेल, जास्त असेल. 60 65 तरी असेल. 65 70 जास्त. तेवढं असेल. पण ते इस्तू करूनच ठेवायचा. इस्तो असतो कायमच लाकूड लावलेलं. का बरं ते कायम इस्तो असतो तरी. बाहेर धूर करायला लागतो. बाहेर जरा धूर केला म्हणजे ढोरासनी मासे येते काय हो. हा माश्या चावतात काय. माश्या होय. माशी इकडे गव आहे तर त्याच्या कारण बाळा माशी लय माशी. करू काय चहा बिन दुधाचा. हा नको आजी, आता थोडा द्या वाटलं. कशाला बाबा कोण येतंय, कशाला येतंय कोण त्या ठिंग्या वनातल्या का. हा आपलं शिवशेजारचा हाय चांगलं आला आता. शिळीची 2 हे आहेत काय. 2 पिल्ले आहेत होय. हा 2 पिल्ले आहेत शिळी. ही काय किटली अडकून ठेवली वाटतं. होय किटली अडकून ठेवलेला आहे. हे निकारड. निकारड. आता निकारडी कोण वापरीत नाही तर तसं. किती मुलं आहेत बाळा तुला. 2 आहेत की. असू दे बाबा. मोठे आहेत का. आता 8वीला जातात की. हाय मग आहेत असू दे बाबा. आता शाळा शिकल्याशिवाय काय खरं नाही. हा शाळा शिकाय पाहिजे. होय की. आता मोकळं हिंडून कोण किंमत देत नाही बाळा. होय. आणि आता शेती तरी कोण करतय. काय शेती करून तरी परवडतंय बघताय सा. नाही शेती करून परवडत नाही आता. शेती करून आता औंधा माणसं म्हणतात शेती करून मरायची पाळी हे नाही पराप्ती नाही. आणि बाजार कुठं करून आणताय होय ते साखर हे. मी काय म्हणतो या पन्हाळ्यावनं तरी ना तर जीवराला जायला पाहिजे. आणि ते कधी जाताय मग तिकडं. जीवराला रविवारचा बाजार भरतोय की. हा रविवारचा का नाही. हा पन्हाळ्यावर बी बाजार भरतोय. इकडे पण भरतोय. मग इकडे जाणारे इकडे बी जाते काय तिकडे बी जाते. हा म्हणजे तुम्हाला बारीक सारी गोष्टीला सुद्धा लांब जायला लागते. लांब गेल्याशिवाय सवड नाही. आमची पोरं जरी शेती काय असली का नाही तर तिसनी वळण आहे रानात. हा बैल इकली तर ती जहानी तिथं बैल. होय. माझी पोर नानगे किती थोरले किती बारक म्हणजे एक बैल जरा त्याला मारिता त्याला. फटाफट मरणाचा मारायचा. मारू न गेले का कामाई धुरायचं. मारू न गेले. आई म्हटला मारू नगस. तिची शिंग कसली म्हटलं असली आहे तर भाल्यावानी. अरे लेका शिंग कमी करा. भाल्यावानी शिंगायचं मारू नका. आता कामाचा दिवस आहे मारून चालतंय. त्याच्या अंगाव माग फिरायचा बैल. एकाच्या अंगाव माग बैल फिरायचा. लांब रान आहे का नाही. बैलाचा कंडका धरून बैल रानात झुपून घ्यायची तर आणि मग माग यायचं. ते मला लई जड पडतंय व अवघड. आता सारखं यांच्या संग कवा जाऊ. नातू कवा लबाड काय लबाड मी कुणाला बाळा हाय ते मी सांगतो. मी लबाड कुणाला संग बोलायला काय आता लय दिवस जगायचं आहे का. आता लय दिवस जगणं आता 100. आता तुम्ही काय म्हटला सा इथनं माग 100च्या वर झालं तरी माणूस जगत. आता 60 होईना. 60 होईना का होतो या. खरं बोलला अगदी. 60 होईना. हा मग तुमचं म्हशी होते तेव्हा दूध घालायला आणि ते कसं करायचं. दूध घालायला काय तर डेअरी आहे की. गावात जायचं. इथं वाडीत. सून आमची काढून घेऊन जाते. दुधाचं काही याड नाही. संध्याकाळचं आता दूध नाही म्हणून सांगा. संध्याकाळचं 6 वाजता. 6ला 6:30ला टेम्पो येतो. मग 6 वाजता तिथं जायचं जाग्यावर दूध काढून. हे दिवं पण तुमच्यात आहेत वाटतं. सगळं आहे आमच्यात. हे पण काय डिझेलच घालताय. लाईट नसली का नाही तर दिवं लावायचं तर असं. आणि तिकडच्या घरात 2 दिवं लावायचे. तिकडच्या घरात 2 लावायचे. लाईट नसली तर 2-4 दिवस लागत असते. हाय ते म्हणायचं बेस आपला आनंदात. आता पुढं कसलं दिवस येतात कुणाला आणि कसलं नाही लेका. तुम्हाला कवा वाघा दिसला बघितलाय.
बर. तिकडं असतोय वाघ. तुम्ही बघितला असा का आता इथं वाघ आतापर्यंत? वाघ इथं बघितला असा तुम्ही संध्याकाळचा किंवा संध्याकाळचं हे बघायला काय आता रानात सगळे हिंडतोय मी. होय मग मी बघितलाय तुम्ही वाघ. हा. मग तुम्हाला भीती वाटत नाही बाबा? भीती वाटते तर संध्याकाळचे आम्ही बाहेर कशाला जातो या हा वाघा रानात नाही कुत्र घ्यायचं घरात बोलवून त्याला बांधायचं साखळी केली नका बांधायला आणि कुत्र मी संध्याकाळचं बाहेर सोडित नाही. नाही काय? हा वाघाच्या भीती. वाघाच्या भीतीने. आणि तुम्ही पण बाहेर जायत नाही? अहो कुत्र इथं कायम आम्ही इथं आता इथं कमीत कमी 30 वर्ष झाली असतील आम्ही इथं असतो का नाही वस्तीला. आमच्या इथं आम्हाला कुत्र नसून चालत नाही. होय होय पाहिजेच. होय. संध्याकाळचं कितीला झोपतायसा तरी आजी? आम्ही नाही लवकर झोपत तरी जनावरांनी वैरण बिरण घालून शान बिन सगळं लुटून लावून तरी आम्हाला झोपाय 10 वाजते. होय होय हा 10 वाजते. बरं आता हे तुमचं शेतात घर आहे, सापा किरड्याचं काय भ्यावं? काय आम्हाला काय भ्या नाही त्याचं. नाही काय भ्या नाही आम्हाला. एवढ्यात कवा आम्हाला बाहेर कुठं राहणार तर दिसला असेल तेवढंच. एवढ्यात कुठं आम्हाला काय नाही भ्या. कारण एवढ्या अडचणीत राहायचं म्हटल्यावर सापाची ती भीती असते. काय इथं भ्या नाही. नाही का? थांबतच नाही. आता इथं घरात चूल पेटलेलं आहे. धूर आहे कायम धूर आहे. तर इथं काय भ्या नाही आम्हाला कवा ते तसलं काय भ्या नाही. आता आमची जनावर आहेत नका. होय होय. मग कुत्र आहे या कशी असते बाळा. आता देवाची राखण असती. देवाची राखण असते. इथं हिरीवर परडी सोडते. तुम्हाला सांगतो. आणि आता पेरणी करतात का माणसं तेव्हा एक काळी कुंडी आपली द्यायची आपल्या शेतात. नाहीतर काय देणगी सुद्धा काय नाही. शांतता. हा आणि आपलं इथं आम्ही वस्तीवर राहतोय म्हणून मसुबाला कोंबडा. दरवर्षी द्यायचा? नाही दरवर्षी नाही. तर तुम्ही औसनं 2 वर्षानं द्या 3 वर्षानं द्या. औसनं तुम्हाला मिळाल तर वर्षाला बी द्या. असं काही द्यावं असं काही नाही. आपल्या मनानं तुम्ही स्वेच्छेनं आपलं इच्छेनं देता. वर्षातनं मी 2 वर्षांनी देतो. लबाड बोलायचं नाही. वर्षाला नाही 2 वर्षानं मी देतो. मसुबाला आपला कोंबडा द्यायचा. पोरं आपली देतात. निवड दाखवायचा पाया पडायचा आपलं करा आणि खावा. मसुबा तुमचा आपल्या पाठीशी आहे म्हणाले. पाठीशी आहे. देवावरील अपार श्रद्धा या भोळ्या भाबड्या आजीला व तिच्या घरच्यांना जगण्याचे नक्कीच बळ देते. काय बी काय बसून नाही कामच करतात. आम्ही बी काम करतोय. हाय आपलं समाधानच म्हणायचं. संभाळीत नाही मला बघित नाही. मी काय उकीर काढतोय कुठे. आता ते आपल्या स्वतःपाशी जाणं पाहिजे बरं होतं म्हणून मी दळून आलो. कष्ट कुणाचं त्यांचंच कष्ट आहे. आम्ही कष्ट बाळा आता तिचं करायचं आहे. होतंय आम्हाला नाही कष्ट कुणाचं त्यांचं आहे. आता कुठेतरी 2 रुपये लागलं खर्च लागला तर त्यांचंच आहे. मग नाही का म्हणायचं. नाही कुणी म्हणून बघा मला काही देत नाही. मी खाईत नाही मला काही देत नाही. मला बघित नाही तर मला बघित नाही तर असं कुणाला कुणी म्हणायचं नाही. हाय हे आनंदात मिळतं हे खायचं आणि जगायचं. बरोबर. मला दुसरं काय कळत नाही. त्यांचं बी तेच आहे आणि आमचं बी तेच. आमचं बरं बाळा खरं हितनं मोर काय आता आई बाला कोण बघतय का नाही कुणा ठाव. आईला आणि बाला कोण विचारते का नाही कुणा ठाव. तुम्ही सांगा. होय खरं. आमचं तुमचं बरं आहे. लय बरं आहे. आता लय बरं म्हणजे मी काय म्हणतोय दिवसमानच तसं आहे. होय तुम्ही काय बी म्हणा दिवसमानच तसं आहे. आता तुम्ही काहीतरी 4 रुपये मिळवा आपण घाला बायका पोरासनी काय बी करा. आता पुढं गावलंय कुणाला तुम्हाला बघतेत का नाही. हे चांगलं बोला अगदी तुम्हाला सांभाळतेत का नाही बघतेत का नाही गावलंय कुणाला. होय. आता मिळतंय हाय तोवर मिळतंय तोवर आपलं आनंदात आपलं खायचं असं करायचं. दुसरं काही नाही बघा.
बस थोडासा द्या आजी. आता तुम्ही एवढा केलायसा म्हटल्यावर असू दे की कशाला येतायसा तुम्ही तरी. होय होय असं आपलं आलायसा आग्रेवालं दूध त्याचं दूध नाही तेव्हा मशी गाभ आहे का. म्हटलं घेऊया आपलं जरा जरा. कुणाचं काय नाही कुणाचं काय. ह्या फोनाचं बिघडले. फोनाला जरा खर्च आहे या 200 रुपये. हे बघ काय झालंय त्याला कुणाला ठाऊक. आता नेहलेला फोन काय आता बंद आहे का. होय बंद आहे नको त्याला नेहलेलं नाही. मग आता समजा तुम्हाला फोन बिन आला किंवा कुणाचा निरोप आला कसं करताय. कसा निरोप याला ह्याच्यावर येतो फोन. खरं आता 8 रोज आलेला नाही. काय बिघड आलाय ते उद्या नेऊन दाखवतो की पन्हाळ्या. मग ते काय त्याला खर्च आहे का काय 200 रुपये का काय ते बघतो. मग काय करायचं आता. फोन येऊ पाहिजे. चांगलं वाईट कळतं. होय होय. आता कोण सांगावा सांगतय का. हे ज्यात कळतंय. कळतंय कळतंय. होय का नाही. 4 रुपये खर्च केलं तरी हे ज्यात कळतंय. पहिला पोस्टमन यायचा आपल्या घरात याच्यात पोस्टाचं हे पत्र घेऊन. पाहुणे पै हे ते का पत्र पाठवायचे. आता आलाय फोन. होय आता फोन आहे. आता फोन आहे. आता प्रत्यक्ष बोलायचं. माणूस मुंबई असून नाही दिल्लीत असून तिथनं बोलतो. या आजींनी मला काळा चहा दिला खरा पण त्यांचे विचार मात्र स्वच्छ दुधासारखे शुभ्र होते. त्यांच्या मनाला वाईटाने अजिबात शिवलं नव्हतं. आता आम्ही ह्या वयापर्यंत काम केलं तशी आता इथनं बोर करणार आहे तो कोण. नाही होत ना आता आम्हालाच होत नाही. होतंय का तुम्ही सांगा. आता काय बी खर्च अर्थ असला तर कुठल्या म्हाताऱ्या माणसाने पैसा मिळतो या. कुठला मिळतोय सांगा. तरी पण आपलं कसं तरी राहायचं. आपण काय मिळवायला जातोय आता नोकरी करतोय का. आणि हितनं बाळा तू काय बी म्हण हितनं माग माणूस खऱ्यानं वागत. खऱ्यानं वागायचं. खोटं हे बोलायचं नाही. मी खोटं कोणाचं बोलत नाही बाळा. होय की. आता माणसापाशी खरापणा राहिलेला नाही. होय की. खऱ्यापणानं माणूस वागत. खऱ्यापणानं राहित. चटणी भाकरी खाऊन देत. मीठ भाकरी खाऊन देत. खरं माणूस हे इथनं माग लबाड हे बोलत नव्हतं. आणि आता हे कसं हितनं मी तिथं गेलो तर दुसरंच बोलतोय. तिथनं तिथं दुसरीकडे गेलो तर दुसरंच बोलतोय. तुम्ही बरोबर पॉइंट ओळखून काढला. माणूस जाग्यावर खऱ्याचा म्हणजे पत्ता नाही. खऱ्याचा पत्ता नाही. पत्ता नाही. मी माझ्या लेखावानी तो आहे. मी कुणाचं कुठं बोलत नाही. अगदी खरं बोला. खऱ्याचा पत्ता नाही बघ. आणि माणसाचं मन समाधान पाहिजे बघ. मन समाधान काय बी असू दे. मागून खायचं. बाळा मला 5 रुपये दे. बाळा मला दे 5 रुपये खायचं मागून. काय आता कोण मारतय असं आहे ते. या आजी सुनेबद्दल माघारी चांगलेच बोलत होत्या. समाधानानं खावा. आणि एकामेकाला काय वाईट वंगाळ बोलून बोललं म्हणजे कुठलं येतं कुठलं. तोंड बाळा चांगलं पाहिजे. हे तोंड चांगलं पाहिजे बघ. मला दुसरं काही कळत नाही बाळा. प्रत्येकाचं तेच आहे. आज मी केलं माझ्या सासू सासऱ्याला आम्ही कुठली गोष्ट. सासरा माझा वाघ होता काम करणारा. सासू आमची 10 वर्ष हातरुणात बाळा पडली. ती 10 वर्ष आम्ही सासू हातरुणात पडलेली कशी सांभाळली असेल आम्ही. आणि कामधंदा आमचा हाय तो हाय. दुहार गुरु हाय ते हाय. खरं आम्ही असं आमचे तोंडग कोण नाही बाबा. एकामेकाला शिवी नाही तर वाईट वांगा अशी आमची पोरं काही एवढी मोठी झाली नसतो. आम्हाला शिवी हे कसली माहिती नाही. आता तुम्ही तुमचं मालक आता दोघं आणि तुमचे मुलगा 4 जणच राहताय. ती दोघं नसते तिकडेच असते. 4 म्हणजे तसं दोघंच तुम्ही. दोघंच
तुमचा मुलगा पण आणि रानात नेसतात काम करीत खरं ते इथं वस्तीला दोघं आधी तसं दोघं होय त्याला पण सांभाळायला लागते तर होय त्याला सांभाळायला लागते ते. जाऊ नका लांब. तुम्हाला दिवस जातोय का इथे दोघांनी आता दिवस जातोय काय कामात जातोय की होय माणूस पाहिजे हो संघ सोबतीला माणसाला माणूस जवळ असलं की बरं असते हो तेवढं आधार असतोय बोलून चालून. होय काय कसं दिवस काढताय मला हे तर आश्चर्य वाटते घर कसं काढायचं आणि कसं नाही. अंधारचं आणि कोण माणसं नाहीत काय नाही. महत्वाचं म्हणजे लाईट असली हे तुम्ही सोलर बसवला की नाही सोलर लाईट हा त्यामुळे तुमची एक मोठी अडचण दूर झाली नाहीतर कसं लय अडचण झाली आहे. सोलर बसवायला इथनं खाली म्हाताऱ्याला जायला काही दिसत नाही हा आणि पायऱ्या उतरायला सोलर बसवला की एवढा तरी उजेड हा इथं काय उजेड आहे का नाही. मग सोलर म्हणून बसवलाय बरं झालं. एखादं कुठेतरी मोडून पडला असा तर मला होय होय परपंच करून तरी काय करायचं काय उजेड पाहिजे व पाहिजे बाहेर आता माणसाला गेलं तर काय दिसतंय. हे शिक्क म्हणतात शिक्क आणि याच्यावर असं दूध किंवा दुपारचं किंवा घरी नसताना जरी जेवण ठेवून गेलं इथं बांधून अडकून तरी चालतंय खराब होत नाही किंवा बाकीचं कोण उंदरं मांजरं इकडं ते तिच्यात तोंड घालू शकत नाही. त्यासाठी अशा पद्धतीनं हे खेडेगावात शिक्क अडकून ठेवलेलं असते. या आजींचं शेती घरदार शेळ्या मेंढ्या म्हशी कुत्र असं सगळं बघून झालतं. आता या आजींना परत एकदा दुसऱ्यांदा गिरणीला जायचं होतं. तेव्हा मी त्यांना गिरणीपर्यंत सोडण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्या गिरणीला जायला पुन्हा एकदा तयार झाल्या. आजी तुम्ही काटक आहे बाकी अतिशय काटक आहे. काय करूया सांगा. गिरण तर काय तुमची जवळ आहे जवळ आहे का सांगा आणि पावसात काय करायचं 2.5 किलोमीटर एवढं ओझं घेऊन जायचं. होय आता आज एक मी आहे म्हणून तुम्हाला गाडीवरनं घेऊन जाईन हो. होयच की इतर वेळेला कसं लयच अवघड. रस्त्यातून जायला पाहिजे होय तर मंडळी या आजी आता बघा एवढं ओझं असून सुद्धा ह्या वयात या पायवाटेवरनं पाय निसटत्यात ओलसर आहे तरी सुद्धा आजी या ताकदीनं तेवढ्याच अगदी धिटाईनं गिरणीला निघाल्या. आता बघा बघा त्यांचा तोल थोडाफार जातोय पण स्वतःचा तोल सांभाळत आवरत या आजी गिरणीला चालल्या. मी तुम्हाला हा फक्त दाखवण्यासाठी हा व्हिडिओ केलाय पण मित्र हो मी आता हे ओझं तुम्हाला मी सुद्धा घेऊन पुढे जाणार आहे आणि माझ्या गाडीवरून घेऊन त्यांना पुढे जाणार आहे. फक्त खेडेगावातली लोक कशी राहतात बायका माणसं कशी कामं करतात हे वास्तव दाखवण्यासाठी मी आता हे तुम्हाला प्रत्यक्ष दाखवत आहे. हे बघा पुसाडी पॉइंट पुसाडी बुरुज याच्या बरोबर खाली या चिले आजी राहतात. अतिशय अडचणीच्या ठिकाणी हे त्यांचं घर आहे. तिथं कोणीही नसतंय फक्त नवरा बायको दोघंच राहतात आणि त्यांची मुलं ही गावात राहतात. दिवस रात्र हे इथंच राहत असल्यामुळं दोघं जरी एकटी राहत असले तरी आनंदात मजेत राहतात. आता आजीनं बहुतेक आवरणं झाले त्यामुळं आता ही ओझं मीच घेतो. भावानो खेडेगावातल्या महिलांना अशीच कामं असते ती त्यांचं दुःख हे डोंगरा एवढं आहे. डोंगरातल्या लोकांचं अडचणी समस्या म्हणा किंवा दुःख डोंगरा एवढं आहे. आजी द्या माझ्याकडे मी घेतो पिशवी नाही असून पिशवीचं काय अडचण नाही मी घेतो. पिशवी घेतो तुम्ही नको या हळूहळू. तर या आजींचं ओझं आता मी माझ्या डोक्यावर घेतलंय मित्रांनो. ही शेतातली वाट घाटातली वाट काय तिचा थाट अशा पद्धतीची ही वाट आहे.
होय. चिखल आहे आणि आता माझं सुद्धा पाय या ठिकाणी निसटते. पण आजींना मदत करण्यासाठी ते आता गिरणीला चालल्यात. मी असल्यामुळे ते आता त्यांनी गिरणीला जायचा निर्णय घेतला. मी त्यांना आता सोडणार आहे पुढं. ते बघू शकताय चिखल किती आहे. पायवाट अगदी छोटी आहे. गिरणीसाठी म्हणा, बाजारासाठी म्हणा, आजारी पडलं काही एक तर अशा पद्धतीनं त्यांना या ठिकाणी अडचणीचा सामना करत लांबपर्यंत जावं लागते. होय की आलोच. उन्हाळ्याला काय निसरत नाही पाय. हा पण पावसाळ्यात एकदम डेंजर. पाय निसरला खूप वेळा निसटायचा. हा होय. लोक म्हणतात तू व्हिडिओ काढून आला, आजीला मदत तरी करायची असं पण बोलतात लोक. हा मनापासून मदत केली पाहिजे असं आहे. हा होय. हा आशीर्वाद लागतोय. हा तर आता आम्ही आता रस्त्यापर्यंत आलोय. आजींचं गठळ घेऊन.